हॅलो हॅलो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं स्पोर्ट्स कट्टावरती. आज माझ्यासोबत आलेला आहे आदित्य जोशी, आपला स्पोर्ट्स कट्टाचा खंदास मेंबर. तर मुद्दा पहिला, सगळ्यात महत्वाचा, आपण भारताच्या T20 मॅच कडे येऊच आहे, वर्ल्ड कप मधल्या. पण त्याआधी आपण बोलणार आहोत भारताची जी संघाची मॅच झाली श्रीलंकेमध्ये. त्याच्यात एक 15 वर्षाच्या मुलांनी श्रीलंकेच्या बॉलर्सना चोप चोप चोपलेला आहे. म्हणजे आपण मागच्या आठवड्यात, म्हणजे या आठवड्यात आपण लाईव्ह केलं होतं, की बाबा वैभव सूर्यवंशीचं चुकलं का? त्या सगळ्याचा वचपा त्यांनी आज काढलाय रे. काही ठेवलंच नाही म्हणजे त्यांनी. आणि आज म्हणजे 29 बॉल 94, म्हणजे त्याला आता 90 मध्ये आउट व्हायची आयपीएल मध्ये सवय झाली होती, ती सवय त्यांनी कायम ठेवली. पण त्यांनी आज जी काय बॅटिंग केली आहे ना, त्यांनी जे 2 चान्सेस पण दिले ते एवढे अवघड होते, म्हणजे दुसरा तर प्रॅक्टिकली शक्यच नव्हता. पहिलाही खूप अवघड होता. त्याच्यामुळे त्यांनी ज्या कमांडिंग पद्धतीने बॅटिंग केली आहे, म्हणजे आता आपल्या लाईव्ह मध्ये पण बोललो होतो, संजय मांजरेकरांचं परवाचं ट्विट होतं की कदाचित त्याला अफगाणिस्तान विरुद्धच्या मॅच मध्ये खेळवायलाच नको होतं. अशाही येस. बऱ्याच चर्चा होत्या की काहीतरी डिसिजन घ्यायला हवा होता. पण ते सगळे मुद्दे आपण आत्ता बाजूला ठेवले तर आजची त्याची बॅटिंग म्हणजे मास्टर क्लास होता. म्हणजे 15 वर्षाच्या मुलांनी म्हणजे मॉन्टी, म्हणजे आयपीएलच्या वेळेला तू होतास आसामला, तर प्रफुल्ल इंगेनी त्याला आउट केलं होतं पहिल्या मॅच मध्ये हैदराबाद विरुद्ध. येस. येस. आणि परत ते समोरासमोर आले आणि प्रफुल्ल इंगेनी पहिली ओव्हर टाकली, वैभव सूर्यवंशीने स्ट्राईक घेतला आणि पहिल्या 3 बॉलला 3 सिक्स मारल्या. यात माणसाने जसप्रीत बुमराला पहिल्या बॉलला सिक्स मारली. आयपीएलच्या सेमीफायनल सारख्या, म्हणजे जी व्हर्च्युअल नॉकआउट होती गुजरात विरुद्ध येस. राजस्थान, तेव्हा त्यांनी रबाडा, सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा, आणि आज म्हणजे तुफान तुफान तुफान. म्हणजे मी आत्ता परत एक स्टॅटिस्टिक बघत होतो. त्यांनी जी लिस्ट आहे मधली सगळ्यात वेगवान हाफ सेंचुरी केली आहे. 11 बॉल 50 त्यांनी केले ना. त्याचा नंबर्स इतके मस्त आहेत ना. फोर्सची संख्या आहे 5, झाले 20 रन. सिक्सची संख्या आहे 5, झाले 30 रन. 50, 10 बॉल 50 आणि एक डॉट बॉल खेळलाय तो त्याच्यात. अख्खा एक डॉट बॉल खेळलाय तो. म्हणजे त्याच्या आणि 94 पैकी 88 धावा नंतर तू जर बघितलंस, 10 फोर आणि काय 8 सिक्सेस. 94 पैकी 88 धावा आहे त्याच्या फोर आणि सिक्सेस मध्ये आले. आज आले 18 बॉल. आणि उरलेला काय त्यांनी एका दोन डॉट बॉल खेळले असतील होते. आणि इम्पॉसिबल आहे रे. मला नीट आठवलं ना तर 65वी त्याची रन होती ना, 65वी, ती त्याची हा. सिंगल का डबल होती. तोपर्यंत तो फक्त सिक्स आणि फोरच मारत होता. म्हणजे आणि तो 90व्या ओव्हरला आउट झाला. तो 90व्या ओव्हरला आउट झाला, 90व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला आउट झाला. मी तेही स्टॅटिस्टिक्स बघत होतो की म्हणजे बाबा त्याची फास्टेस्ट सेंचुरी होईल का लिस्ट हा. मध्ये सुद्धा. तर हा. ती 7.5 मध्ये जेक फ्रेझर मगरची झाली होती दोन हजार हा. तेवीसला. ती त्याची 7.5 ला झाली होती. हा 90व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला आउट झाला, म्हणजे त्या बॉलला सिक्स गेली असती तरी तो रेकॉर्ड झाला नसता. ती सेंचुरी काहीतरी 27 बॉलमध्ये होती, याची 29 बॉलमध्ये येस. झाली असती. पण 29 बॉलचं रन. आणि तू बघ ना, म्हणजे तो झाला आउट 90व्या ओव्हरला, आणि तो आउट झाला याच्या आधी एक वेगळी इनिंग चालली होती, आणि तो आउट झाल्यानंतर एक वेगळी इनिंग हा. अख्खी बघायला मिळाली. म्हणजे आजचा, म्हणजे माझ्या दृष्टीने वैभव सूर्यवंशी आणि अनुकुल रॉय या दोघांना ना जॉईंट मॅन ऑफ द मॅच द्यायला पाहिजे होतं. कारण अनुकुल रॉयचे जे 15 बॉल 39 आणि त्यांनी नंतर येऊन काढलेल्या ज्या 2 विकेट्स होत्या ना, त्यांनी ऍक्च्युली ही मॅच भारताला जिंकवून दिली आजची इंडिया एची. हा, म्हणजे तू स्कोर कार्ड बघ. आपला प्रियांश आर्यचा स्ट्राईक रेट काहीतरी 134-135चा आहे. वैभवचा काहीतरी 300च्या पुढे काहीतरी रिडिक्युलस स्ट्राईक रेट आहे. तो आपण एक अचूकतेमध्ये त्याच्या जायलाही नको. अनुकूल रॉयचा परत असाच 200-250चा स्ट्राईक रेट आहे. बाकी सगळ्यांचे स्ट्राईक रेट आहे 70-80-90 असे आहेत, का घरातलेत. म्हणजे म्हणजे ते आपण कॉमेंट्रीमध्ये कायम ऐकतो ना, की बाबा ही इज बॅटिंग ऑन अ डिफरंट पिच. तर लिटरली त्याचा दुसऱ्या पिचवरती तो बॅटिंग करत होता रे आज. त्याला काही अर्थच नाहीये. म्हणजे इम्पॉसिबल बॅटिंग केली. पण
त्याही त्यात तोच माझा मुद्दा आहे की वैभव सूर्यवंशी बद्दल आपण ज्या गप्पा मारल्या आहेत किंवा जतीन परांजपे बरोबर आपण ज्या गप्पा मारल्या आहेत त्या सगळ्या गप्पा तुम्हाला जर बघायच्या असतील तर तुम्ही स्पोर्ट्स कट्टाला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आमचा तो एपिसोड इतर लोकांपर्यंत पोहोचवा, त्यांनाही कळेल की आपण जतीन परांजपेंनी किती अचूक त्याच्या कामगिरीचं विश्लेषण केलेलं आहे. आणि अर्थातच तुम्हाला या गप्पांमध्ये जर का सहभागी व्हायचं असेल ना तर एक सोपा उपाय आहे, आमच्या युट्यूब चॅनलवरती जा आणि स्पोर्ट्स कट्टाचे सदस्य व्हा. तिथे जॉईन हा ऑप्शन असतो, तर जॉईनवर क्लिक करा जेणेकरून तुम्ही स्पोर्ट्स कट्टाचे सदस्य होऊ शकाल आणि तुम्हाला या लाईव्ह मध्येही येता येईल. आणि आज म्हणजे जी एक कमेंट आली आहे ना आपल्याला ऑलरेडी, ती आपण इथे घेणं गरजेचं आहे की मागच्या मॅच नंतरचा राग काढला. लिटरली रे, ती बॅट बोलते म्हणतो ना, ती आज त्यांनी बॅट बोलली त्याची. नाही मी म्हणूनच मी म्हंटल की तो जो प्रफुल्ल इंगेचा जो प्रकार होता आयपीएल मध्ये किंवा जसप्रीत बुमराबद्दल खूप चर्चा चालली होती. पहिल्याच बॉलला त्यांनी जसप्रीत बुमराला पण सिक्स मारली. अर्थात तो बॉल खराब होता बुमराचा आणि बुमराच्या ग्रेटनेस बद्दल आपण न बोललेलंच बरं. पण तरी सुद्धा तो जो खुन्नस काढणं म्हणतात ना, तो त्यांनी आज पुरेपूर काढला आणि त्याच्या बॅटिंगमुळे आपल्याला खूप जास्ती बफर मिळाला. त्याच्यानंतर ऋतुराज आणि तिलक वर्माची पार्टनरशिप झाली. पण ए टूर या सगळ्यांना लर्निंग फेजसाठीच असतात अमोल, असं मला येस. जेन्युइनली वाटतं. म्हणजे 50 ओव्हरमध्ये वैभव सूर्यवंशी डोमेस्टिकमध्ये बिहारसाठी खेळला असेल, पण त्याला या स्टेजला 9व्या ओव्हरपर्यंत 10व्या ओव्हरपर्यंत अशी बॅटिंग केल्यानंतर पुढे नांगर टाकून 3 इनिंग मोठी करणं, हे त्याला शिकायचंय. तो हळूहळू शिकेल. खूप लहान आहे. त्याच्यानंतर आपल्याला हेही कळलं की तिलक वर्मानी जरी या अख्ख्या सिरीजमध्ये केल्या असतील रन्स, तरी सुद्धा त्याला गिअर बदलता येत आहेत का वन डे मध्ये, हे बघणं चॅलेंजिंग होणार आहे. त्याच्यामुळे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. येस, म्हणजे आपण ऑलरेडी वैभव सूर्यवंशी बद्दल गेले काय 6 मिनिटं बोललो असू, त्याच्यातही लोकांचं म्हणणं आहे की ऋतुराज आणि तिलक वर्माचे हायएस्ट रन्स आहेत पूर्ण मालिकेमध्ये, त्यांच्याबद्दलही बोला. माझा तुला प्रश्न आहे की आपण ह्याच्यावरती मला खरंच प्रश्न पडला की ऋतुराजचं इंटरनॅशनल करिअरच्या दृष्टीने किती महत्वाची सिरीज होती रे त्याच्यासाठी ही, की बाबा तो पेरिफेरीमध्ये होता. मागची एक सीरीज त्याला मिळाली, त्याच्यात त्यांनी 100 केली, मग परत त्याला ड्रॉप केलं. त्याच्यावरती आपण लाईव्ह केलं होतं तेव्हा, जेव्हा मी नव्हतो तेव्हा तुम्ही बोलला होतात. आत्ताही त्यांनी प्रत्येक वेळी गरज पडली त्यावेळी रन्स केल्यात. बेअरली असं झालंय की तो लवकर आउट झालाय किंवा हे झालाय. भलेही 5 मॅचमध्ये 4 100 आले नसतील, पण 1 100 आली आहे, 1 50 आलेली आहे. ते त्याच्या करिअरच्या दृष्टीने किती महत्वाचं वाटतं तुला? पहिली गोष्ट तर ऋतुराज गायकवाड या संघाचा भाग नव्हता या सिरीजच्या आधी. रियान परग येस. इंजर्ड झाला म्हणून ऋतुराज संघात गेला ए टीमला. मला एवढंच होतं की त्याला फक्त हे टक 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 करून सांगायचं होतं की मी आहे. त्यांनी श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये अवघड परिस्थितीमध्ये सेंचुरी मारली आणि त्याच्यानंतर त्यांनी सगळ्या युजफुल खेळी केल्या. त्याच्यामुळे ऋतुराज गायकवाड मी आहे एवढंच त्याला हे करायचं होतं. कारण यशस्वी जयस्वाल ज्यांनी काल सेंचुरी मारली अफगाणिस्तान विरुद्ध, तोही आज इंग्लंड विरुद्धच्या वन डेच्या सिरीजमध्ये नाहीये. त्याच्यामुळे येस. पेकिंग ऑर्डरमध्ये ऋतुराज खाली आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे आधी यशस्वी आहे आणि त्याच्यानंतर ऋतुराज आहे. त्याच्यामुळे यशस्वीचाही आत्ता नंबर लागू शकला नाही. त्याच्यामुळे ऋतुराज त्या यादीत खाली आहे. आणि फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली 50 ओव्हर हा त्याचा बेस्ट फॉर्मॅट आहे आणि बेस्ट चान्स आहे त्याला संघात येण्याचा. 50 ओव्हर आणि कदाचित पुढे मागे टेस्ट मॅच. त्याच्यामुळे त्याला फक्त हे दाखवून द्यायचं होतं की मी आहे आणि ते काम त्यांनी या सिरीज मध्ये केलंय. बस एवढंच. म्हणजे मला येस. त्याच्यापेक्षा जास्ती काही वाटत नाही त्याबद्दल. आणि तिलक वर्माचं जे प्रमोशन दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये झालं असलं, तरी तिथे त्यांनी दाखवून दिलंय की बाबा जितकं कौतुक वैभव सूर्यवंशीचं आहे, तितकंच तिलक वर्माचंही आहे. 5ही सामन्यांमध्ये त्याने भारतच्या डावाला स्थैर्य दिलं. त्यामुळे आपले सगळे डाव शेवटच्या षटकापर्यंत गेले. आणि त्यांनी तिलक वर्मानी दाखवून दिलं की बाबा मी काही चुकीचा नाहीये, मी काही चुकीच्या मार्गावरती नाहीये ना, की रन्स कारण की व्हाईस कॅप्टनशिप दिल्यावरती परत प्रश्न उठवले होते लोकांनी, की "अरे, आयपीएल मध्ये काही केलं नाहीये. अक्षर पटेल तुमचा व्हाईस कॅप्टन होता. त्यानेही काही चुकीचं केलं नाही. त्याला तुम्ही हाकलून अचानक तिलक वर्माला कुठून आणलात?" हे म्हणजे जसं एशिया कपला अचानक शुभमन गिल व्हाईस कॅप्टन झाला होता.
तसं आता वाटू शकतं ना लोकांना की बाबा अरे अचानक कुठून तिलक वर्मा आला. त्यांनी दाखवून दिलं ना आज. मला फक्त तिलक वर्मा T20चा तो व्हाईस कॅप्टन झाला आणि तो डिझर्व्ह करतो T20चा व्हाईस कॅप्टन. आता आपण वर्ल्ड कप जिंकलो त्याचाही तो महत्वाचा भाग होता आणि सिलेक्टर त्याच्याकडे T20चा पुढचा कॅप्टन म्हणून बघत असतील तरी त्याच्यात काही चुकीचं नाहीये. या सिरीजमध्ये जरी तो हायेस्ट इंडियाचा रन स्कोरर असला ना तरी सुद्धा माझ्या हम्म, मनात प्रश्नचिन्ह आहे की त्याच्या स्ट्राईक रेट बद्दल वन डे क्रिकेटमध्ये हम्म. त्याला तो गिअर बदलता आला नाही अख्ख्या सिरीजमध्ये. म्हणजे जर का अशी आजची मॅच बघितली तरी सुद्धा त्याला गिअर बदलता आला नाही किंवा आधीच्या सुद्धा तुम्ही कुठच्याही मॅचेस बघितल्या असतील ना या सिरीजच्या तरी सुद्धा त्याचा स्ट्राईक रेट हा माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे. पण 50 ओव्हरचं क्रिकेट सध्याची मुलं ना कमी खेळतात त्याच्यामुळे तिलक वर्मासाठी सुद्धा ही सिरीज एक मोठं डेफिनेटली लर्निंग होईल आणि ए सिरीज कडे आपण लर्निंगच्या दृष्टीने बघायला पाहिजे. त्याच्यामुळे त्या दृष्टीने काही प्रश्नच नाही. येस, म्हणजे नीना दिंदापूरकरनी लगेच हे केलेलं आहे की तिलक वर्मांनी ऋतुराजने त्यानंतर जी बोर बॅटिंग केली त्याला तोड नव्हती. पण ते 50 ओव्हरची मॅच होती ना नीना दिंदापूरकर. 20 ओव्हरची मॅच असती तर त्यांनी बोर बॅटिंग केली नसती. 50 ओव्हर खेळायचं होतं ना त्याच्यामुळे अं, बघूया. आणि यश ठाकूरचा पण उल्लेख केला पाहिजे कारण एक प्रश्न होता की आपल्याकडे करिअर लॉंगिव्हिटीसाठी आणि आउट अँड आउट फास्ट बॉलर नाही का. यश ठाकूरने आज 3 विकेट घेतल्या पहिल्या तिन्ही. त्याच्यामुळे त्या खूप महत्वाच्या होत्या आणि आज अशोक शर्मानी पण इम्प्रेस केलं. तर तो एक बदली खेळाडू म्हणून गेला होता आणि त्याला फायनलला थेट खेळवलं. येस, म्हणजे अंशुल कंबोज खेळला नाही शेवटी. बरं. मला त्याच्यामुळे एकेकची कमेंट आवडलेली आहे. तुला मुंबईकरांना थोडस दुखेल ते आदित्य. हाकला की मग रोहितला आता यशस्वी बाहेर, ऋतुराज बी आणि वैभव बी. आत कोण 40शीचा रोहित. तो खेळतोय ना कसं करणार बाबा कसं करणार. आणि एक लक्षात घ्या आता एकेच लक्षात घ्या आता हे लक्षात घ्या म्हणजे मला ना राहून राहून गेल्या 2-3 सिरीजचं सिलेक्शन बघून असं वाटतंय म्हणजे म्हणते तू पण अग्री करतोस का मला माहित नाही. रोहित आणि हम्म. विराटनी ना स्वतःला अतिशय नशीबवान समजावं की त्यांना तो 2024चा वर्ल्ड कप T20चा खेळता आला आणि जिंकता येऊन रिटायर होता आलं. कारण आगरकरनी असे एक एक कार्यक्रम केलेत ना सगळ्यांचे गेल्या 1.5 वर्षात 2 वर्षात की म्हणजे रोहित आणि विराट मनातल्या मनात म्हणत असतील की बाबा आपण T20चा तरी वर्ल्ड कप जिंकून घेतला. पुढचं काय माहित नाही काय होणार आहे. त्याच्यामुळे म्हणजे मनातल्या मनात अक्षरशः त्यांना ना बरं वाटत असेल की बाबा चला बाबाला एक तरी हे झालंय. कारण आपले आता चीफ सिलेक्टर ऐकतच नाहीत रे. वर्ल्ड कप विजेत्या कॅप्टनला घरी बसवलाय. तुला म्हणू शकतो ना आपण महाराष्ट्राला करेक्ट कार्यक्रम करायची परंपरा आहे वगैरे. भ्रष्टच आहे तो कार्यक्रम. कार्यक्रम झाला त्याच्यामुळे मला ते त्या या पार्श्वभूमीवरती वाटतंय की हे लकी आहेत 2024चा वर्ल्ड कप खेळून जिंकू शकले.